नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, राज्यातील केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे मोठी बातमी। या राज्यातील केंद्रीय कर्मचारी पेन्शनर्सना मिळणार ॲडव्हान्स पगार आणि पेन्शन। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, केंद्र सरकारकडून आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनर्ससाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। गणेशोत्सव आणि ओणम या महत्त्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर काही राज्यामध्ये ऑगस्ट 2025चा पगार, वेतन आणि पेन्शन वेळेआधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यामुळे कर्मचारी आणि निवृत्त व्यक्ती निर्धास्तपणे सणाचा आनंद घेऊ शकतील। महाराष्ट्रातील सर्व केंद्रीय कर्मचारी, ज्यामध्ये डिफेन्स, पोस्ट ऑफिस आणि टेलिकॉम विभागाचा समावेश आहे, त्यांना ऑगस्ट 2025चा पगार आणि पेन्शन 26 ऑगस्ट 2025 रोजी मिळणार आहे। गणेशोत्सव 27 ऑगस्टला असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी हा निर्णय घेतला गेलेला आहे। तसेच महाराष्ट्रात कार्यरत केंद्रीय औद्योगिक कर्मचाऱ्यांचे वेतन देखील याच दिवशी आगाऊ देण्यात येईल। मित्रांनो, ओणम सण 4 ते 5 सप्टेंबर रोजी आहे। त्याआधी केरळमधील केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सना पगार व पेन्शन 25 ऑगस्ट 2025 रोजीच मिळेल। यामध्ये डिफेन्स, पोस्ट आणि टेलिकॉम विभागातील कर्मचारी तसेच औद्योगिक कर्मचारी यांचाही समावेश आहे। वेतन देखील या दिवशी आगाऊ दिले जाणार आहे। वित्त मंत्रालयाच्या ऑफिस मेमोरंडमनुसार ही आगाऊ रक्कम म्हणून गणली जाईल आणि अंतिम हिशेब करताना समायोजन केले जाईल। जर काही फरक राहिला तर तो ऑगस्ट 2025च्या पगार, वेतन किंवा पेन्शनमधून वसूल केला जाईल। मंत्रालयाने सर्व विभागांना हा आदेश तात्काळ कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत। तसेच रिझर्व्ह बँकेला सर्व बँक शाखांना आदेशाची माहिती देण्यास सांगितलेले आहे, जेणेकरून पेमेंटमध्ये विलंब होऊ नये। या निर्णयामुळे महाराष्ट्र आणि केरळमधील लाखो कर्मचारी आणि पेन्शनर्सना मोठा दिलासा मिळालेला आहे। सणासुदीच्या काळात आर्थिक अडचणी टळून ते निर्धास्तपणे उत्सव साजरा करू शकतील। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।